शिवाजी जयंती उत्सव की भव्य शुरुआत। आज ध्वजारोहण व पालकी कार्यक्रम संपन्न। कल 19 फरवरी को मुख्य समारोह कवलेवाड़ा, तालुका गोरेगांव, जिला गोंदिया। छत्रपति शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान द्वारा आयोजित शिवाजी जयंती उत्सव का आज 18 फरवरी को विधिवत शुभारंभ हुआ। प्रातः 8 बजे ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। इसके बाद सुबह 9 बजे पालकी व मिरवणूक शोभा यात्रा निकाली गई, जिसमें बड़ी संख्या में शिव भक्तों ने भाग लिया। कार्यक्रम में प्रमुख पदाधिकारियों व मान्यवरों की उपस्थिति रही। पूरे क्षेत्र में जय शिवाजी, जय भवानी के नारों से वातावरण गूंज उठा। आयोजन स्थल पुजारी टेकरे, ईसा टोला, कवलेवाड़ा में भव्य सजावट की गई थी। ग्रामीणों व युवाओं का उत्साह देखते ही बन रहा था। आयोजकों ने बताया कि आज का ध्वजारोहण व पालकी कार्यक्रम शांतिपूर्ण और सफलतापूर्वक संपन्न हुआ है। अब कल 19 फरवरी को शिव जयंती के उपलक्ष्य में मुख्य कार्यक्रम आयोजित किया जाएगा। सुबह ध्वज पूजन, हिंदू सम्मेलन तथा दोपहर में विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रम होंगे। सायं 6:30 उद्घाटन समारोह, 7 बजे छत्रपति शिवाजी महाराज की आरती तथा 7:30 लेजीम, वेशभूषा व बख्शीश वितरण कार्यक्रम आयोजित किया जाएगा। साथ ही स्नेह भोज का भी आयोजन रखा गया है। आयोजक मंडल ने सभी नागरिकों से कल के मुख्य कार्यक्रम में अधिक से अधिक संख्या में उपस्थित होकर कार्यक्रम की शोभा बढ़ाने की अपील की है।
डोंगरू टोला, पिपळ टोला, कवडी टोली, गौरी गोपालशाला, कवलेवाडा यांच्या मार्फत आज दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी पालखीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ध्वजारोहणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. कार्यक्रमाला उपस्थित असणारे उद्घाटक मान्य श्री सचिन भाऊ शेंडे, नगराध्यक्ष गोंदिया यांचं पण मी छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठानतर्फे स्वागत करतो. तसंच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री राजकुमारजी यादव यांचं पण मी स्वागत करतो. मान्य श्री माणिकचंदजी मेळेजी यांचं पण मी स्वागत करतोय. अनुपदादा, आमचे गावचे पोलीस पाटील साहेब आणि सर्व मान्यवरांचं मी शब्दसुंदराने स्वागत करतो. वेळ बराच झालेला आहे, पण आज आम्हाला एक आनंदाची बाब असे आहे की ज्या प्रकारे मान्य श्री सचिन भाऊ शेंडेजी यांच्याकडे आम्ही गेलो की आमच्या इथे कार्यक्रम आहे, आपल्याला यावं लागेल. त्यांनी म्हटलं की मी येईल, 100% येईल आणि तिथे आले. त्यांचं मी छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठानतर्फे त्यांनी स्वागत करतो. आज दिनांक 18 फेब्रुवारीला आपण ध्वजारोहण आणि पालखी मिरवणूक काढण्याचं नियोजन केलेलं आहे. माननीय सचिन दादा, आपल्याला सांगू इच्छितो हे जे छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान आहे, हा जो वर्ष आहे हा 6वा वर्ष आहे. याची सुरुवात आमच्या घरातून माझा लहान भाऊ गौरव युगराज वानखेडे यांनी सुरुवात केलेली होती. तो माझा लहान भाऊ आहे. तर आमच्याकडे सुरुवातीला फक्त 5 ते 6 लोक असायचे, हळूहळू आणि आज आमच्याकडे संपूर्ण गाव आहे आणि आम्ही मोठं झाड लावलेलं होतं, आज मोठं होत आहे आणि बऱ्याचपैकी कार्यक्रम होतात. आता 2 दिवसा अगोदर आम्ही स्पर्धा पण घेतल्या. लहान लहान लेझिम एक शाळेतली मुलं आहेत आणि इथलेच आहेत, गावकरी मुलं आहेत आणि अशा प्रकारे आम्ही इथे नियोजन केलेलं आहे. आणि हे छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान एक परिवारासारखं आहे. इथे प्रत्येक व्यक्ती जुळतो, प्रत्येक नातं जोपासलं जातो आणि ह्या मार्फत विविध आम्ही जे कार्यक्रम वगैरे असतात, सामाजिक कार्यक्रम वगैरे हे आम्ही करत असतो. अशा प्रकारे हे संपूर्ण कार्यक्रम आम्ही करत असतो आणि हा वर्ष 6वा आहे. आणि उद्याला तुम्हाला भरपूर कामं असल्यामुळे आम्ही तुमची वेळ घेऊ शकलो नाही. आपण म्हटलं की नाही, ह्या तारखेला आम्ही येणार, आपण आले, मला खूप छान वाटतं. त्याच प्रकारे आम्हाला सहकार्य करणारे मान्य श्री राजकुमारजी यादवजी हे आपल्या लोकप्रिय आहेत. हे आमच्याकडे सचिन दादा, आम्ही तुम्हाला सांगतो, आमच्या घरचा आमच्या गावामध्ये आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री सचिन भाऊ शेंडेजी, नगराध्यक्ष यांचा मी खूप खूप स्वागत करतो. आणि सर्वांना माझ्या नमस्कार. क्रांती राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 1 फेब्रुवारी म्हणजे उद्या आहे आणि त्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठानतर्फे आज या इसटोला गावामध्ये एक भव्य पालखी सोहळ्याचा कार्यक्रमाचं आयोजन इथं केलं गेलेलं आहे. या युवा प्रतिष्ठानाचा मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला इथं अतिथी म्हणून बोलावले आणि मला मान दिला. मी या युवा प्रतिष्ठानला एकच विनंती करतो की ज्या प्रकारे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो, खूप मोठ्या उत्साहाने साजरी करतो, त्याचप्रमाणे माझी त्यांच्याशी विनंती आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची पण त्यांचा बलिदान मास आजपासून सुरू झालेला आहे. आज 18 तारीख आहे आणि आजपासून संभाजी महाराज यांचा बलिदान मास सुरू झालेला आहे. या युवा प्रतिष्ठानाला आम्ही एकच म्हणतो की ज्याप्रमाणे तुम्ही जयंती साजरी महाराजांना वंदन करतो. धर्मवीर
यांना वंदन करतो. आज छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान विसापूर तसेच कवलेवाडा, डोंगरी टोला, पिपल टोला, कवडी टोला, गौरी गोपाल, गौशाला कवडेवाडा या गावात आयोजित पालखी व मिरवणूक सोहळ्यात प्रामुख्याने उपस्थित या तालुक्यातले माजी सभापती श्री राजकुमार भाऊ यादवजी, श्री माणिकराव जी मेडे, डॉक्टर मोहनजी ठाकरे, श्री दीदी ठाकरेजी, उमेश अनंतरामजी ठाकरे, सांगोडे मॅडम, किशोरजी भगत आणि ज्यांनी आजच्या या चंदनजी वानखेडे कुटुंब आणि गोंदिया शिवाजी महाराजांचे विचार युवकांपर्यंत आणि विशेष करून जसं तुम्ही आता सांगितलं अनुभव की बडी मास चा पूर्ण एक मास संभाजी महाराज यांचा त्याग आजही आमच्या मनात आणि विशेष करून युवकांच्या मनात नेहमी एक अशी मळमळ आणि एक असा प्रश्न की एवढा